नमस्कार. सन मराठीवरील नवीन मालिका म्हणजे जुळली गाठ ग येत्या 13 जानेवारीला रात्री 8:30 वाजता सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतल्या नायिकेने तिच्या भावी नवऱ्यासाठी एक अतिशय सुंदर असं पत्र लिहिलंय. या पत्रात ती त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करते. हे पत्र एकमेकांचा आदर याबद्दल भाष्य करतं. सध्याच्या परिस्थितीत पत्रव्यवहार अतिशय विरळ होत चाललाय. चला तर मग आपण जनतेकडूनच जाणून घेऊया की ते एकमेकांचा मान आणि आदर कसा राखतात. चला तर आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आणि इथे मला एक छान गोड कपल भेटलंय. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तुमचं नाव? छाया उल्हास सहानी. नमस्कार नमस्कार. मला तुम्हा दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सुंदर, तुमच्या चेहऱ्यावर मला तेज दिसतंय. आज तुमच्या मला वाटतं वैवाहिक आयुष्याला बरीच वर्ष झाली, तर या वर्षातला तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही एकमेकांबरोबर कसे वावरता? एकमेकांचा आदर करता का? किंवा त्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत त्याबद्दल प्लीज सांगा. आम्ही सांभाळतो एकमेकाला, भरपूर सांभाळतो. हे मला नेहमी तू चल, माझ्याबरोबर तू चल. मी म्हटलं अरे मला कधी वेळ मिळतो, कधी नाही मिळतो, तरी तू चल. पण हे नेतात आणि मी पण त्यांच्याबरोबर जाते. आता तुम्ही इतके वर्ष तुम्ही एकमेकांसोबत आहात, तर आजच्या नवीन जनरेशनला तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? सारखंच तुम्ही पण राहा. पण आजकालची मुलं काय असतात, दोघंही जण आपले बाहेर पडतात, ते एकत्र राहू शकत नाही आहे. त्यामुळे आम्ही इतके वर्ष राहिलं तर तुम्ही पण राहू शका, म्हणजे राहा आणि सासू सासरे यांना शेवटपर्यंत सांभाळा, हेच दोघांना आम्ही सांगतो. नात्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? ती काय जपलं पाहिजे त्याबद्दल सांगाल? ॲक्च्युली आपल्याला आईवडिलांनी वाढवलं, त्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याची परतफेड नाही, पण त्यांना सांभाळणं हे आपलं काम आहे. काय म्हणजे नुसतं मला हे केलं आणि मी बाहेर पडलो असं नाही पाहिजे. या इतक्या छान गोड कपलने आपल्या सगळ्या यंग जनरेशनला काहीतरी सांगितलंय की एकमेकांसोबत मनापासून तुम्ही राहा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांवर नितांत प्रेम करा आणि तुमच्या सहजीवनात खूप 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 वर्ष एकमेकांवर प्रेम करत राहा. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. जुळली गाठ ग सन मराठी 13 जानेवारी 8:30 वाजता. तुम्ही पण बघा, आम्ही पण बघतो. आत्ताच मला एक छान कॉफी पीत गप्पा मारत एक कपल दिसलंय. आपण त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारूयात. तुमचं नाव? पुष्पा. श्रवण. मला तुमच्याशी बोलायला आवडेल. तुमचं लग्न झालं आहे, आज तुम्ही इतके वर्ष एकमेकांसोबत आहात, तर मग कसं ठरलं तुमचं लग्न? कसे तुम्ही भेटलात त्याबद्दल काहीतरी सांगाल? आमचं लग्न अरेंज मॅरेज आहे. आमचं लग्नाचं 20 वर्ष झालं आहे. सो आय एम फ्रॉम UP, बोथ ऑफ फ्रॉम UP. सो आमचं लग्न झालं UPमध्ये. ओके. आणि वी आर टुगेदर फ्रॉम लास्ट 20 इयर्स. 20 वर्ष तुम्ही एकमेकांसोबत आहात, मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला विचारेन, इतके वर्ष तुम्ही एकमेकांसोबत आहात, तुमच्या नात्यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट कोणती? अशी कोणती गोष्ट आहे की ज्याने तुमचा हा प्रेमाचा धागा अजून तितकाच पक्का आहे? जेव्हा माझी मुलगी झाली तेव्हा ते अतिशय महत्त्वाचा सण होता माझ्यासाठी. आणि नंतर माझा मुलगा झाला, तो पण अतिशय महत्त्वाचा सण आहे. आणि ती माझ्यासोबत 20 वर्षापासून आहे. आमचं कधीही भांडण झालं नाही अजूनपर्यंत. वी हॅव नेवर एव्हन फाईट विथ इच अदर. अरे बापरे. जसं की तुम्ही आत्ता म्हणालात की 20 वर्ष तुम्ही एकमेकांसोबत आहात, तर मग हे तुम्ही कसं, म्हणजे तेही न भांडता हे कपल 20 वर्ष एकमेकांसोबत आहे, म्हणजे यांच्यामध्ये नक्कीच तेवढं प्रेम, त्या लेवलचा आदर आहे. तर मग मी दोघांनाही विचारेन की ते नेमकं काय याचं गुपित आहे? कारण की ती खूप छान आहे, ती खूप चांगली आहे. मी कधी पण ओढणं भांडण केलं तरी ती करत नाही. शी इज ऑलवेज बिकम काम. जेव्हा पण मी काय जरा मला चिड आली तरी पण तो शांत असतो, काही बोलत नाही. आम्ही दोघांचे रिस्पेक्ट करतो. हमें दोनों एक दूसरे का आदर करते और खूप प्यार करते. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू 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 आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. जुळली गाठ ग सन मराठीवर येणार आहे 13 जानेवारीपासून रात्री 8:30 वाजता. आम्ही बघणार आहोत, तुम्ही पण बघा. चालता चालता मला हे मस्त सकारात्मक कपल भेटलेला आहे. या बाबांना मी विचारीन, बाबा तुमचं वय काय? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझे वट 65 वर्ष आहे. हां. आणि आमच्या लग्नाला 34 वर्ष झाली. 34. बाबा मी तुम्हाला एक छान प्रश्न विचारेन. आता तुम्ही इतके वर्ष एकमेकांबरोबर आहात, तर आपल्या नात्यामध्ये, तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि आदर तुम्ही कसा टिकवून ठेवला? नाही ठीक आहे, आता आदर
शिकवतो सुरुवातीपासून एक लग्न झाल्यानंतर तर एकमेकाला अनपरिचित असते माणूस जोडी दोघं पण नवरदेव नवरी एकमेकाला अनपरिचित असतात पण सुरुवातीला थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आपण त्यांना समजून घ्यायचं आपलं काही अडचणी त्यांना समजून सांगायच्या त्यांच्या अडचणी आपण समजून घ्यायच्या आणि चालू द्यायचा आपला संसार सुखानं. तुमच्या बायकोबद्दलच्या छान गोष्टी सांगा तुम्हाला आवडणाऱ्या. माझी आवड नाही आता माझी इथं काळजी करतेच बायको म्हटल्यावर तिला काळजी करणं गरजेचं असते माझ्या. आणि आम्ही आसपास थोडं माझं थोडं कुरबुर होती थोडं तर भांडणं होतं झाले बऱ्याच वेळ पण आम्ही समजून घेतलं एकमेकाला आणि चालू आहे आमचा संसार पुढं. आज इतकी वर्ष झाली तुमच्या संसाराला काय वाटतं कुठल्या गोष्टीमुळे तुमचा संसार टिकून राहिलेला आहे? प्रेम तर असतंच आदरही असतं. आज नव्या पिढीला काय सांगाल तुम्ही? नव्या पिढीला काय प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची काळजी घ्यायची महत्त्वाची नव्या पिढीला सांगायचं म्हटलं तर आणि आपल्या पत्नीला मुलांना पण जीव लावायचा म्हणजे आपल्या पत्नी करता मुलाकरता आईवडिलांना दूर नाही लोटलं पाहिजे महत्त्वाचं. म्हणजे नवीन पिढी आता बघ याच्यात जास्त आहे लग्न झालं की नवरदेव नवरी सोबत गेले आपले मुलं आपण बस आईवडील कुठे राहतात काय त्यांना बरेच घेणं नसते आजच्या पिढीला तर त्यांनी नव्या जुन्या पिढीला समजून घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या बायकोची कामामध्ये कधी मदत करता? आजपर्यंत काय जास्त काही मदत केली नाही का मी सर्व्हिसला असल्यामुळे मदत करू शकत नव्हतो. त्यांना भरपूर दिवस ड्युटी केली. त्यांना रिटायर झाल्याच्या नंतर मला 1-2 लाखाचा हे केला हार केला आहे. मला त्याच्यातच खूप आनंद वाटला की कारण रिटायर झाल्यानंतर केलेला आहे. तसे ते स्वभाव किंवा छान आहे पण कधी कधी त्यांना राग येतो. आपण त्यांच्या विरुद्धात कधी बोललं की त्यांना राग येतो. पण तुमच्या नात्यामध्ये एकमेकांबद्दलचा आदर हो त्यांना नाते खूप म्हणजे आदर आहेच त्यांना नात्यात. त्यांना असं कोणी आलेलं आवडतं असं हे नाही त्यांच्याजवळ. कोणी असो त्यांचे नातेवाईक असो माझे असो तसं त्यांच्यात हे नाही. त्यांना रागही येतो आणि लगेच हे होऊन जातात ते. काय आमची काही अडचणी आम्ही एकमेकांना समजून घेतो. त्यांची त्याकडचे पाहुणे आले तर आम्ही त्यांना चांगलं वागणूक देतो. माझ्याकडचे पाहुणे येते त्यांचा आदर सत्कार व्यवस्थित करते. त्यामुळे असं एकमेकाला समजून घेतलं तर संसार एकदम सुखी होऊन जातो. जुळली ही गाठगं ही नवीन सिरियल सन चॅनलवर प्रसारित होत आहे. ती सर्वांनी आवर्जून सर्व कुटुंबासहित पाहावी ही माझी सर्व प्रेक्षकांना विनंती. तुम्ही बघा आम्ही बघू.